Hi students, next point of this second chapter is measurement of pressure. In previous video, we already learned that applications of Pascal's law. There are two applications in our syllabus, that is hydraulic lift and hydraulic brakes. In these two applications, when there is a applied or when we apply the small pressure, then it will create the large force on the larger area of that कंटेनर. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. आता याच्यामध्ये आपल्या मेजरमेंट ऑफ प्रेशर पाहायचं आहे. मेजरमेंट ऑफ प्रेशर करण्यासाठी देर आर 3 इन्स्ट्रुमेंट्स. दॅट इज फर्स्ट इन्स्ट्रुमेंट प्रेशर मीटर, सेकंड दॅट इज प्रेशर गॉज अँड थर्ड व्हॅक्यूम गॉज. म्हणजेच हे जे आहेत हे 3 इन्स्ट्रुमेंट आपण प्रेशरच्या मेजरमेंटसाठी यूज करतो. These are the commonly used instruments which can measure the pressure. याच्यामध्ये इथे एक आपल्या काळजीसाठी आपल्याला एक ॲडव्हाइस दिला आहे त्याने की लॅबोरेटरीमध्ये आपण मर्क्युरी ज्यावेळेस म्हणजे सहजासहजी आपण मर्क्युरी ठेवत नाही का, तर तो आपल्या लाईफसाठी त्याच्यामधून जे वेपर बाहेर पडतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. त्यामुळं आपण काय करत नाही, याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये मर्क्युरी ठेवत नाही. फर्स्ट आहे मर्क्युरी बॅरोमीटर. हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करू शकतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी या मर्क्युरी बॅरोमीटरचा वापर केला जातो. हे मर्क्युरी बॅरोमीटर फर्स्ट ऑफ ऑल इन्व्हेंट केलं त्या शास्त्रज्ञाचं, त्या सायंटिस्टचं नाव दिलं टॉर्सेली. दिस टॉर्सेली इन्व्हेंटेड this mercury barometer which can measure the atmospheric pressure. आता ह्या मर्क्युरी बॅरोमीटरमध्ये आहे काय, तर मर्क्युरी बॅरोमीटरमध्ये एक ग्लास ट्यूब आहे जी कम्प्लिटली काय केली जाते, ह्या मर्क्युरीनं फिलअप केली जाते. ग्लास ट्यूब विच इज फिल्ड विथ मर्क्युरी, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ मर्क्युरी बॅरोमीटर. प्लेस्ड इनसाइड अपसाइड डाऊन म्हणजे उलटी ठेवायची. इन द स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी, अशा डिशमध्ये ठेवायची की ज्या डिशमध्ये मर्क्युरी आहे त्याच्यामध्ये ही काय करायची, अपसाइड डाऊन म्हणजे उलटी ठेवून द्यायची. हे याच्यामध्ये सांगितलं आहे ह्या पॅराग्राफमध्ये. आणि मर्क्युरी बॅरोमीटरची इनडायरेक्टली एक्सप्लेनेशन दिलं आहे. द इन्स्ट्रुमेंट विच मेजर्स द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड बॅरोमीटर. व्हॉट इज मीन बाय बॅरोमीटर असेही विचारलं जाऊ शकते एका मार्कासाठी. दॅट इज द इन्स्ट्रुमेंट, असं इन्स्ट्रुमेंट की जे काय करतं, ह्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतं, त्याला म्हणतो आपण बॅरोमीटर. लक्षात ठेवा आहे आणि पाठ पण करा. त्यानंतर आता हे पाहिलं की आपण याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजेच एक डिश आहे आणि त्या डिशमध्ये काय केलं जातं की ही जी ट्यूब आहे ती काय केली जाते, अपसाइड डाऊन ठेवली जाते. म्हणजेच उलटी ठेवायची, सरळ ठेवायची नाही. त्याचं हे स्केमॅटिक रिप्रेझेंटेशन म्हणजे इथे डायग्राम काढून दाखवली त्यांनी. ही जी ट्यूब आहे ती इन्व्हर्सेड अपसाइड डाऊन ठेवली गेली. म्हणजे ही ट्यूब काय केली असणार आहे, पहिल्यांदा ह्या मर्क्युरीनं अशा पद्धतीनं पूर्ण भरली असणार आहे. आणि ही पूर्ण भरलेली ही जी ट्यूब आहे मर्क्युरीनं ती काय केली, उलटी केली. उलटी कशामध्ये केली, म्हणजे अपसाइड डाऊन कशामध्ये केली, ह्या डिशमध्ये केली. ज्या डिशमध्ये पहिलंच काय केलं आहे, मर्क्युरी फिलअप आहे किंवा मर्क्युरी भरलेला आहे, अशा ह्या डिशमध्ये ही अपसाइड डाऊन केली. बरोबर. आता करायचं काय, ह्या अपसाइड डाऊन केल्यानंतर आपल्याकडे नेचर माहीत आहे लिक्विडचं, हे काय होईल, याच्यामधला मर्क्युरी खालच्या दिशेने निघून जाईल जोपर्यंत प्रेशर बॅलन्स होणार नाही. आता इथं जर विचार केला तर इथं काय, इथं एअर नाही, ही व्हॅक्यूम आहे. इथं म्हटलं याला टॉर्सेलिस व्हॅक्यूम, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची हवा नाही का, तर आपण ती जी मर्क्युरी ट्यूब आहे, ही जी ट्यूब आहे ती पूर्ण काय केली होती, नेकपर्यंत भरली होती. त्याच्या म्हणजे पूर्ण काठोकाठ भरली होती ती ट्यूब मर्क्युरीनी. मग त्यामुळे इथं ज्यावेळेस अपसाइड डाऊन करू आपण त्यावेळेस तिथं खाली हवा असण्याचा प्रश्न नाही. इथं असते ती मर्क्युरी व्हेपर रिप्रेझेंट होते. आता मर्क्युरी जर व्हेपर आहे, हे जर व्हॅक्यूम आहे, मग आता इथं असणारं प्रेशर आपण काय सांगू, इथं असणारं प्रेशर किती असेल, 0. बरोबर आहे. म्हणजे हे प्रेशर कुठलं, ह्या ह्या पोझिशनला असलेलं प्रेशर किती झालं,
म्हणजे ए पोझिशनच्या इथं वर किती झालं पी ए इज इक्वल टू 0. हे क्लिअर झालं की कारण की व्हॅक्यूमला इथं व्हॅक्यूम असल्यामुळं इथं प्रेशर नाही. आता प्रश्न राहिला की आपल्याला करायचं काय की प्रेशर मेजर करायचं. जर प्रेशर मेजर करायचं तर प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आपण पाहिलं. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम फॉर्म्युला एच रो जी तुम्हाला माहीत आहे. वेअर एच मीन्स हाईट ऑफ दॅट लिक्विड इन दॅट container or which is considered that is cylindrical shape inside that container, rho density of that liquid and g acceleration due to gravity at that place. हे आपण मागं पाहिलं. म्हणजे आता आपण ज्यावेळेस इथं प्रेशर काढायला जाणार आहेत त्यावेळेस आपल्याला हाईट कन्सिडर करावी लागेल. मग पाहूयात त्यानुसार आपण इथं पहिला तर पॉईंट आपल्याला क्लिअर झाला दॅट इज पी ए इज इक्वल टू 0 मान्य. आता काढायला काय जायचं आहे मला प्रेशर कोणाचं ॲटमॉस्फिअरचं. मग प्रेशर पी इज इक्वल टू 0. आता हे सी हा एक पॉईंट कन्सिडर करू आणि बी हा पॉईंट म्हणजे सी हे ह्या ट्यूबच्या बाहेर आहेत दोन्ही पॉईंट आणि बी मात्र तिन्हीची लेवल कशी आहे सारखी आहे. म्हणजे ह्या टॉपला हे तिन्ही पॉईंट कन्सिडर केले. मला सांगा पी सी इज इक्वल टू पी बी असणार आहे का. द लेवल ऑफ दीज 2 पॉईंट्स इज सेम. इट मे बी बी पॉईंट लाई इन द ट्यूब और सी पॉईंट लाईज आउटसाईड द ट्यूब. म्हणजे ह्या ट्यूबच्या आउटसाईड जरी असेल सी तरीसुद्धा आणि ह्या इनसाईडला असणार आहे तरीसुद्धा त्या दोन्हीचं प्रेशर सारखंच असणार दोन्ही पॉईंटला. त्याचं रिझन बिकॉज ऑफ दीज आर ॲट सेम लेवल. मग इथून इथपर्यंतची जी हाईट आहे ती एच कन्सिडर केली त्यांनी. आता हा एच कन्सिडर केल्यामुळं आपण जर बी हा पॉईंट मागं जसं ॲप्लिकेशन पाहिलं त्यानुसार ह्या बी ह्या पॉईंटला जर तुम्हाला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं तर काय करावं लागेल. इथून इथपर्यंतचं प्रेशर दॅट इज एच रो जी मान्य. इथं असणारं प्रेशर पी ए बरोबर आहे. इथं वरचं असणारं प्रेशर तर मान्य आपल्याला ॲड करावं लागेल. जसं आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये केलं हे कंटेनर होतं आठवत असेल तर त्याच्यामध्ये काय केलं होतं हे लिक्विडमध्ये हा काय केला आपण सिलेंड्रिकल शेप कन्सिडर केला. तर तुम्हाला आठवतं इथं असणारं प्रेशर P2 म्हटलं होतं आणि इथं असणारं प्रेशर ह्या टॉपच्या पोझिशनला थोडंसं व्यवस्थित डायग्राम काढून दाखवते. तर हे आपण मागचं ॲप्लिकेशन मागची आपली कन्सेप्ट. तर इथं आपण काय केलं होतं प्रेशर ह्या पोझिशनला P2 कन्सिडर केलं. इथं प्रेशर किती P1 कन्सिडर केलं. तर त्यावेळेस इथून इथपर्यंतची हाईट किती एच गृहीत धरली. तर त्यानुसार काय आला होता फॉर्म्युला P2 इज इक्वल टू P1 प्लस दिस इज द प्रेशर ॲट द टॉप साईड अँड द प्रेशर ड्यू टू धिस सिलेंड्रिकल शेप किती आला प्लस त्याच्यामध्ये ॲड झालं एच रो जी आलं. मग त्यानुसार काय येईल ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय करावं लागेल इथं असणारं प्रेशर कॅल्क्युलेट करावं लागेल. मग ह्या पी बी ह्या पोझिशनला असणारं प्रेशर दॅट इज पी बी इज इक्वल टू इथून इथपर्यंतचं प्रेशर किती फॉर्म्युलानुसार एच रो जी. इथलं वरचं प्रेशर किती इथं ह्या पोझिशनला असणारं पी ए. ह्या दोन्हीचं ॲडिशन करावं लागेल की हे वरती आहेत की सगळे डोक्यावर असल्यासारखे. पी बी इज इक्वल टू काय येईल मग पी ए प्लस एच रो जी. मला सांगा पी एच्या वरती व्हॅक्यूम आहे म्हणून आपण काय लिहिलं प्रेशर ॲट पॉईंट ए दॅट इज इक्वल टू 0. देअरफॉर पी बी मीन्स इज इक्वल टू काय येईल एच रो जी. दिस प्रेशर इज डिपेंड्स अपॉन द हाईट डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी अँड ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट प्लेस. मीन्स with the help of this formula we can calculate by measuring the mercury height of the mercury in this tube we can calculate the atmospheric pressure, or we can write that is PB is equal to PO because of PB PC and this C lies on the top of the liquid or which is in contact with atmosphere. Therefore, this is the formula for measurement of pressure of atmosphere. हे एक्सप्लेनेशन दिले इथं. A glass tube of 1 meter length and 1 centimeter filled with mercury up to its brim म्हणजे त्याला काठ भरलं आहे आपण. इथं म्हटलं आहे up to its brim that is
म्हणजे आपल्याला त्याला काढावं आणि क्विकली इन्व्हर्टेड, मी आता सांगितल्याप्रमाणे उलटी केली, कंटेनिंग अ डिश ऑफ मर्क्युरी अँड लेवल ऑफ मर्क्युरी इन द ग्लास लोअर्स, थोड्या प्रमाणामध्ये काय होते ती खाली येते. ही उलटी केल्यानंतर इथं असणारी ह्याची मर्क्युरीची लेवल पहा ही खाली आली. एवढं मर्क्युरी खाली गेलं ना, ते म्हटलं त्यांनी लेवल ऑफ मर्क्युरी इज मिनिमाइज्ड अँड देअरफॉर a glass tube and closed end at in a glass tube and closed end of the glass tube, म्हणजे तिथं त्याच्यामध्ये काय होईल, मर्क्युरीमध्ये गॅप तयार होईल आणि त्याला म्हणतात टोर्सेलिस व्हॅक्यूम. द गॅप डज नॉट कंटेन एनी एअर, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हवा नाही. इट कंटेन्स सम मर्क्युरी वेपर्स, म्हणून त्याला काय म्हणतात टोर्सेलिस व्हॅक्यूम. Thus the pressure at the upper end of inside the tube is equal to 0. मी आता सांगितल्याप्रमाणे टॉपला पी ए किती, प्रेशर किती, 0, बिकॉज ऑफ इट इज ॲट व्हॅक्यूम लेवल. लेट अस कन्सिडर C 2C and 1B, these are the 3 points. हे इथं सांगितलं ॲट द सेम होरिझेंटल लेवल. मग त्यानुसार PB इज इक्वल टू PA प्लस H ρg.